ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। भिवंडीत दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील हरिहर कॉम्प्लेक्स इथल्या मॉन्जिनीज केक बनवणाऱ्या कंपनीच्या इमारतीचा काही भाग कोसळलाय, पण सुदैव म्हणजे रात्रपाळीत काम करणाऱ्या 130 कामगारांना इमारत कोसळण्याची चाहूल लागली, त्यामुळे वेळीच बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळलाय। भिवंडी तालुक्यातील दापोडे ग्रामपंचायत हद्दीमधील हरिहर कॉम्प्लेक्स या ठिकाणी असलेल्या सुप्रसिद्ध मॉन्जिनीज कंपनी या ठिकाणी त्या कंपनीचा अर्धा भाग जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी कोसळलेला आहे। मागचा जो पूर्ण भाग आपण पाहतोय तो पूर्ण भाग या ठिकाणी कोसळलेला आहे आणि जे पिलर्स आहेत ते पिलर्स आपण पाहू शकतो, ते पिलर्स पूर्णपणे बाहेर आलेले आहेत। त्यामुळे या जवळपास ग्राउंड+2 अशी ही इमारत होती आणि ती इमारत या ठिकाणी कोसळलेली आहे। ज्यावेळेस ही इमारत कोसळत होती त्यावेळेस या ठिकाणी जे जवळपास 130हून अधिक कामगार जे काम करत होते त्यांना त्याची चाहूल लागली होती आणि ते कामगार जे आहेत ते इमारतीतून बाहेर पडले, परंतु काही कामगार जे ते इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आले होते। 3 कामगार जे आहेत ते जखमी झालेले आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांना उपचारासाठी दाखल देखील करण्यात आले आहे। किरकोळ मार त्यांना लागलेला आहे। आता जर आपण पाहिले या ठिकाणी तर ही पूर्ण इमारत आहे आणि ती पूर्ण इमारत भली मोठी ही इमारत आहे आणि त्या ठिकाणी ही इमारत कोसळलेली सर्व मशिनरीज त्यांच्या या ठिकाणी होत्या त्या या ढिगाऱ्याखाली दाबले गेलेले आहेत। आपण पाहिलं तर पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अग्निशमन दलाचे जवान देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ही पूर्ण इमारत आपण जर पाहिली तर पूर्णपणे ही कोलॅप्स झालेली आहे। आता ही पूर्ण हा जो पूर्ण ढिगारा आहे तो आता बाहेर काढावा लागणार आहे। मात्र या ढिगाऱ्याखाली कोणी आहे का नाही त्याची अजून चाचपणी होणं बाकी आहे। त्यामुळे आता या ठिकाणी सर्व प्रशासन असेल, तालुका प्रशासन असतील, तसेच या ठिकाणी पोलीस प्रशासन दाखल झालेलं, मात्र या ढिगाऱ्याखाली कोणी आहे की नाही याची चौकशी होणं अतिशय गरजेचं। त्यामुळे आता या सर्व पंचनामा या ठिकाणी सुरू आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी।